हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, सध्या आपण महाट्रान्सकोच्या ज्या 260 LDCच्या पोस्ट आहेत याचं प्रिपरेशन आपण करत आहोत आणि याच्यामध्ये कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज आपल्याला 110 मार्काचं आहे आणि या 110 मार्काला 50 प्रश्न येणार आहेत. मग हे 50 प्रश्न आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉर्पोरेट अकाउंटिंग तर या सगळ्यावर येणार आहेत. त्यानंतर टॅक्सेशन म्हणजे कॉमर्सचे जे महत्त्वाचे विषय आहेत या सगळ्यावर येतील. तर याच्यापैकी जवळपास आपले 20 प्रश्न फायनान्शियल अकाउंटिंगवरच येतात, कारण अकाउंटमध्ये फायनान्शियल अकाउंटिंग आपलं महत्त्वाचं आहे. जरी तुम्ही सगळ्यामध्ये डिवाईड केलं तर फायनान्शियल 30 प्रश्न जर अकाउंटवर म्हटलं तर त्यातले 15 ते 20 प्रश्न आपले फायनान्शियल अकाउंटिंगवर येतील. ठीक आहे, त्याच्यामुळे हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय ज्याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंगचे काही महत्त्वाचे MCQ आपण डिस्कस करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. तर चला प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अकाउंटिंग फर्निशर्स डाटा ऑन. अकाउंटिंग कशाचा डाटा आपल्याला प्रोव्हाइड करतं किंवा कोणता डाटा तयार करून देतं. तर आता अकाउंटिंगमध्ये कोणता डाटा प्रोव्हाइड केला जातो? फर्स्ट ऑप्शन दिलं इन्कम अँड कॉस्ट फॉर द मॅनेजर. आपला बिझनेसचं इन्कम किती, कॉस्ट किती, तर ही माहिती मॅनेजरला कोण प्रोव्हाइड करतं? फायनान्शियल अकाउंटिंग. त्यानंतर फायनान्शियल कंडिशन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन. बिझनेसची फायनान्शियल कंडिशन शो करतं, म्हणजेच आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करतो. बॅलन्स शीट काय शो करते? बिझनेसची फायनान्शियल कंडिशन शो करते आणि ते आपण कशामध्ये करतो? अकाउंटिंगमध्ये. आपण फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपण बॅलन्स शीट बनवत असतो आणि त्याच्यामध्ये बिझनेसची फायनान्शियल कंडिशन शो होते. त्यानंतर आहे कंपनीज टॅक्स लायबिलिटी फॉर अ पर्टिक्युलर इयर. आपण फायनान्शियल स्टेटमेंट बनवतो, त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत असतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटद्वारे आपण आपला बिझनेसचा प्रॉफिट किती आहे हे बघत असतो. गव्हर्नमेंट टॅक्स कशावर लावत असतं? गव्हर्नमेंट टॅक्स हा प्रॉफिटच्या अमाऊंटवर लावतो. ठीक आहे, आणि फायनान्शियल स्टेटमेंट आपल्याला प्रॉफिट शो करतात आणि त्याच्यामुळे आपली बिझनेसची टॅक्स लायबिलिटी किती आहे याची एक आयडिया येते किंवा ती आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. अकाउंटिंगद्वारे काय केलं जातं? अकाउंटिंगद्वारे इन्कम आणि कॉस्टची इन्फॉर्मेशन मॅनेजरला प्रोव्हाइड होते. ठीक आहे, किंवा सगळ्या अकाउंटिंगच्या युजर्सला प्रोव्हाइड होते. ठीक आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर फायनान्शियल कंडिशन शो होते, हे पण बरोबर आहे. आणि बिझनेसची टॅक्स लायबिलिटी किती आहे हे सुद्धा अकाउंटिंगद्वारे दाखवलं जातं. देन डी इज अ करेक्ट आन्सर ऑल ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लॉंग टर्म असेट हॅव्हिंग नो फिजिकल एक्झिस्टन्स बट पजेसिंग अ व्हॅल्यू आर कॉल्ड. आता या ठिकाणी लॉंग टर्म असेट आहे जिला फिजिकल एक्झिस्टन्स नाही आहे, बट ती आपण खरेदी विक्रीचे आपण करू शकतो किंवा पजेसिंग व्हॅल्यू तिला आहे. तर अशा असेटला काय म्हणतात? तर अशा असेटला म्हणतात, ऑप्शन काय दिलेत? इनटँजिबल असेट, फिक्स असेट, करंट असेट आणि इन्व्हेस्टमेंट. फिजिकल एक्झिस्टन्स नाही आहे. नो फिजिकल एक्झिस्टन्स म्हणजे ती असेट आपण पाहू शकत नाही, टच करू शकत नाही, फील करू शकत नाही. मग अशा असेटला काय म्हणतात? इनटँजिबल असेट. इनटँजिबल असेट जरी समजा तिला फिजिकल एक्झिस्टन्स नसलं तरी ती आपण खरेदी विक्री करू शकतो. गुडविल परचेस केली जाते किंवा ट्रेडमार्क, पेटंट याची सुद्धा आपण खरेदी करू शकतो आणि याची विक्री सुद्धा केली जाते. ठीक आहे, जशा इतर करंट असेट, फिक्स असेट आपण याची खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतो, तसं गुडविल सुद्धा, इंटँजिबल असेट सुद्धा सेल करता येतात, परचेस करता येतात. मग या ठिकाणी काय विचारलंय? लॉंग टर्म असेट हॅव्हिंग नो फिजिकल एक्झिस्टन्स. ज्या असेटला फिजिकल एक्झिस्टन्स नाही आहे पण पोझेशन त्याचं घेता येतं किंवा देता येतं, पजेसिंग व्हॅल्यू त्याची असते, तर अशा असेट कोणत्या आहेत? इनटँजिबल असेट. देन ए इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द असेट्स दॅट कॅन इझिली कन्वर्टेड इनटू कॅश विदिन अ शॉर्ट पिरियड लाईक 1 year or less are known as. The asset that can be easily converted into cash. ज्या असेट आपल्याला इझिली कॅशमध्ये कन्वर्ट करता येतात विदिन शॉर्ट पिरियड, कमी पिरियडमध्ये. ठीक आहे, कमीत कमी वेळात या असेट आपल्याला कॅशमध्ये कन्वर्ट करता येतात. म्हणजे विदिन 1 year, 1 वर्षाच्या आत त्या असेट आपल्या कॅशमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. तर अशा असेट्सला काय म्हणतात हे विचारलंय. ऑप्शन दिले, करंट असेट, बी फिक्स असेट, सी इंटँजिबल असेट आणि डी इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, तर याच्यापैकी फिक्स असेट म्हणजे ज्या असेट आपण लॉंग पिरियडसाठी खरेदी केल्या,
इंटेंजेबल असेट म्हणजे ज्या असेट आपण पाहू शकत नाही, टच करू शकत नाही, फील करू शकत नाही त्या. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्या बिझनेसची काय आपण पैसे गुंतवलेले आहेत ते. ठीक आहे. आणि ज्या असेट्स आपण शॉर्ट पिरियडमध्ये पैशात रूपांतर करू शकतो अशा असेटला म्हणतात करंट असेट. करंट असेटची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. ज्या असेटचं रूपांतर आपल्याला कॅशमध्ये लवकरात लवकर करता येतं, विदिन 1 इयर त्या असेट कॅशमध्ये कन्वर्ट होतात, तर यांना करंट असेट म्हणतात. देन ए इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे द डेब्ट्स विच आर टू बी रिपेड विदिन अ शॉर्ट पिरियड अ इयर ऑर लेस आर रेफर्ड टू ॲज. आता जसं करंट असेट म्हणजे काय, ज्या असेट आपण 1 वर्षाच्या आत कॅशमध्ये कन्वर्ट करू शकतो, तशा ज्या डेब्ट्स आपल्याला 1 वर्षाच्या आत द्याव्या लागतात, पेड कराव्या लागतात, त्यांना काय म्हणतात, त्यांना म्हणतात करंट लायबिलिटीज. ठीक आहे. ऑप्शन काय दिलेत, करंट लायबिलिटीज, फिक्स लायबिलिटीज, कॉन्टिंजंट लायबिलिटीज आणि डी दिले ऑल ऑफ दिस. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. करंट लायबिलिटी ज्या लायबिलिटी आपल्याला 1 वर्षाच्या आत पेड कराव्या लागतात. ठीक आहे. ज्याची परतफेड आपल्याला विदिन 1 इयर करावी लागते, शॉर्ट पिरियडमध्ये करावी लागते, तर अशा लायबिलिटीजला काय म्हणतात, करंट लायबिलिटीज. ज्या लायबिलिटीजची परतफेड आपल्याला 1 वर्षाच्या आतमध्ये करावी लागते, तर अशा लायबिलिटीजला करंट लायबिलिटी म्हणतात. फिक्स लायबिलिटी म्हणजे ज्याचा पिरियड लॉंग पिरियड आहे, किंवा 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, अशा ज्या लॉंग पिरियडसाठी ज्या लायबिलिटी असतात, किंवा ज्या लायबिलिटी आपण लॉंग पिरियडमध्ये देऊ शकतो, तर अशा लायबिलिटीजला काय म्हणतात, फिक्स लायबिलिटीज. त्यानंतर कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे कोणत्या, फिक्स लायबिलिटीज हा वर्ड लॉंग टर्म लायबिलिटीला कधी कधी वापरला जातो. ठीक आहे. कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे ह्या ॲक्च्युअलमध्ये लायबिलिटी नाही आहेत, पण त्या होऊ शकतात आपल्या लायबिलिटी, त्याला संभाव्य देयता, याला काय म्हणतात, कॉन्टिंजंट लायबिलिटी. नेक्स्ट क्वेश्चन आहे अकाउंटिंग प्रोवाइड्स इन्फॉर्मेशन ऑन. ए दिले कॉस्ट अँड इन्कम फॉर मॅनेजर, बी कंपनीज टॅक्स लायबिलिटी फॉर अ पर्टिक्युलर इयर, सी दिले फायनान्शियल कंडिशन ऑफ अन इन्स्टिट्यूशन, डी ऑल ऑफ दिस. अकाउंटिंग प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन कशासाठी प्रोव्हाइड करतं, कॉस्ट अँड इन्कम फॉर मॅनेजर, मॅनेजरला कॉस्ट आणि इन्कमची माहिती प्रोव्हाइड करतं, हे बरोबर आहे. कंपनीची टॅक्स लायबिलिटी किती असणार आहे ही इन्फॉर्मेशनसुद्धा अकाउंटद्वारे प्रोव्हाइड होते. आणि बिझनेसची फायनान्शियल कंडिशन कशी आहे हे बॅलन्स शीटद्वारे आपल्याला शो केलं जातं. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दिस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ लायबिलिटी. आता पुढीलपैकी लायबिलिटीचा प्रकार कोणता नाही आहे हे विचारलं आहे. ऑप्शन ए दिलं शॉर्ट टर्म, बी दिलं करंट. शॉर्ट टर्म लायबिलिटी म्हणजे ज्या लायबिलिटी आपल्याला विदिन 1 इयर पेड करायच्या त्याला शॉर्ट टर्म लायबिलिटी म्हणतात. करंट लायबिलिटी आणि शॉर्ट टर्म लायबिलिटी दोन्हीचा मिनिंग एकच आहे, दोन्ही एकच आहे, हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. शॉर्ट टर्म लायबिलिटी म्हणजेच करंट लायबिलिटी, ज्या लायबिलिटी आपल्याला विदिन 1 इयर पेड कराव्या लागतात त्या लायबिलिटीला काय म्हणतात, शॉर्ट टर्म लायबिलिटी. ज्या लायबिलिटी लॉंग पिरियड आपण देऊ शकतो तर अशा लायबिलिटीजला काय म्हणतात, लॉंग टर्म लायबिलिटी. आता या ठिकाणी बघा, लॉंग टर्म लायबिलिटीसाठी डायरेक्टली आपण फिक्स लायबिलिटी हा वर्ड यूज करू शकत नाही. याच्यामध्ये ज्या लायबिलिटी लॉंग पिरियडसाठी असतात तर याला लॉंग टर्म लायबिलिटी म्हणतात. फिक्स लायबिलिटी हा वर्ड लायबिलिटीसाठी यूज केला जात नाही. ठीक आहे. त्यामुळे याचा आन्सर हे सुद्धा असू शकतं आणि हे सुद्धा असू शकतं. कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे आपण जरी कॉन्टिंजंट लायबिलिटीचा प्रकार आपण अभ्यास करतो पण ॲक्च्युली ती लायबिलिटी नसते, ती आपली लायबिलिटी होऊ शकते. ठीक आहे. मग हा लायबिलिटीचा प्रकार आहे पण ती ॲक्च्युअलमध्ये आपली लायबिलिटी नाही. आणि सी तर हा लायबिलिटीचा प्रकार नाही, फिक्स असेट असतात, फिक्स लायबिलिटी कधी नसतात, लॉंग टर्म लायबिलिटी असतात. ठीक आहे. तर माझ्या मते हे आन्सर आहे सी, पण मे बी काही ठिकाणी हे सुद्धा आन्सर असू शकतं. ठीक आहे. कॉन्टिंजंट लायबिलिटी हे सुद्धा आन्सर असू शकतं, पण कधी कधी आपल्याला जर समजा दोन्हीपैकी एक पर्याय आले तर सी, किंवा शक्यतो असा जर प्रश्न आला तर याला सी ऑप्शन तुम्ही करू शकता. द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ लायबिलिटी. फिक्स लायबिलिटी नसतात, फिक्स असेट असतात. ठीक आहे. आणि लायबिलिटी कोणत्या असतात, लॉंग टर्म लायबिलिटी असतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एनी रिटर्न एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड. एनी रिटर्न एव्हिडन्स, रिटर्न एव्हिडन्स म्हणजे इन सपोर्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, बिझनेस ट्रान्झॅक्शन झाल्याचा कायदेशीर पुरावा, म्हणजेच याला आपण काय म्हणणार, याला म्हणणार वाउचर. आपल्याकडे ट्रान्झॅक्शन झाल्याचा जो रिटर्न डॉक्युमेंट असतो, उदाहरणार्थ बिल, पावती,
त्यानंतर सेल्स बुक. तर हे सगळे जे आहेत डॉक्युमेंट्स, तर याला काय म्हणतात, याला म्हणतात वाउचर. ठीक आहे. वाउचर इज अ रिटन एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन झाली आहे याचा कायदेशीर पुरावा म्हणजेच काय असतं, वाउचर असतं. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द अकाउंट्स दॅट रेकॉर्ड एक्सपेन्सेस गेन लॉसेस. कोणत्या अकाउंटमध्ये आपण एक्सपेन्सेस गेन लॉसेस रेकॉर्ड करतो. पर्सनलचा रूल काय, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे तिथे व्यक्ती आणि संस्थांचा आपण अभ्यास करत असतो. रिअलचा रूल काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे रिअल अकाउंटचा रूल आपण नॉर्मली कमोडिटीसाठी यूज करतो. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल कशासाठी यूज केला जातो. नॉमिनल अकाउंट काय सांगतं, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. ठीक आहे. देन आपल्याला अकाउंट्स दॅट रेकॉर्ड्स एक्सपेन्सेस गेन लॉसेस, देन आन्सर इज सी, नॉमिनल अकाउंट. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिअल अकाउंट्स रेकॉर्ड. रिअल अकाउंटमध्ये आपण काय रेकॉर्ड करतो. रिअल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येतं आणि जातं त्याला रिअल अकाउंटचा रूल आपण फॉलो करत असतो. ए ऑप्शन काय दिले, डीलिंग विथ क्रेडिटर अँड डेटर. क्रेडिटर डेटर हे व्यक्ती आहेत. व्यक्तीला कोणता रूल लागू केला जातो, व्यक्तीसाठी पर्सनलचा रूल अप्लाय केला जातो. त्यानंतर डीलिंग इन कमोडिटीज. गुड्ससाठी आपण कोणता रूल अप्लाय करतो, गुड्ससाठी आपण रिअलचा रूल अप्लाय केला जातो. असेट्स, गुड्स, तर याच्यासाठी आपण रिअल अकाउंटचा रूल फॉलो करतो. देन बी इज करेक्ट आन्सर, डीलिंग इन कमोडिटीज. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, अ ट्रेडर हॅज मेड अ सेल ऑफ ₹75,500 out of which cash sales amounted to ₹25,500. ठीक आहे. टोटल सेल्स किती झाले, 75,500. त्यापैकी कॅश सेल्स किती आहेत, 25,500. ही शो ट्रेड रिसिवेबल्स ऑन 31 मार्च 2014 ॲट 50,000. विच कन्सेप्ट इज फॉलोड बाय हिम. ही शो ट्रेड रिसिवेबल किती दाखवले, 31 मार्च 2014ला. म्हणजे ज्या वर्षी हे सेल्स झालेत मग त्या वर्षी ट्रेड रिसिवेबल किती दाखवले, इथं व्हॅल्यू चुकीची झाली. ठीक आहे. हीच व्हॅल्यू इथे डबल प्रिंट झाली, ही मिस्टेक आहे. इथं 50,000 घ्या. 75,500चे सेल्स केले, त्यातले कॅश सेल्स किती आहेत, 25,500. टोटल सेल्स 75,500, त्यापैकी कॅश सेल्स किती आहेत, 25,500. उरले किती, 50,000. मग याला हे कोणते झाले, हे झाले क्रेडिट सेल्स. आणि क्रेडिट सेल्सलाच आपण ज्या लोकांना आपण उधारीवर वस्तू विकलेल्या त्यांच्याकडून जे पैसे येणार. ठीक आहे. तर यालाच आपण काय म्हणत असतो, डेटर्स म्हणत असतो. डेटर्स म्हणजेच काय, ट्रेड रिसिवेबल्स. इथे काय वापरला शब्द, ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल किती आहेत, 50,000. विच कन्सेप्ट इज फॉलोड बाय हिम. म्हणजे आपण सेल्स किती दाखवले, 75,500. ठीक आहे. आणि त्यातले कॅश सेल्स 25,500, डेटर्स किती दाखवले, 50,000. म्हणजे आपण काय दाखवलं, सेल्स 75,000 दाखवले, 75,500. त्यातली कॅश मिळालेली दाखवली 25,500 आणि बाकीचे मिळणारे दाखवले 50,000. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण 75,500 दाखवले. म्हणजे टोटल सेल्स आपण रेकॉर्ड करताना किती केले, जेवढे झाले तेवढे केले. कॅश जेवढी मिळाली तेवढी केली का, नाही. अकाउंटिंग करताना, मेंटेन करताना 2 बेसिसने केले जातं. एक कॅश बेसिस, दुसरा असतं ॲक्रुअल बेसिस. कॅश बेसिसमध्ये काय दाखवलं जातं, कॅश बेसिसमध्ये जेवढे कॅश सेल्स केले तेवढेच रेकॉर्ड करणार. ठीक आहे. मग ही झाली कॅश बेसिस. आणि ॲक्रुअल बेसिस म्हणजे काय, जेवढे टोटल सेल्सचे ट्रान्झॅक्शन ज्या दिवशी झाले त्याच दिवशी आपण रेकॉर्ड करणार, ज्या दिवशी कॅश मिळाली त्या दिवशी नाही. किंवा जेवढे कॅश सेल्स झाले ते आपण रेकॉर्ड केले आणि बाकीचे आपण ट्रेड रिसिवेबल दाखवले. पण जेवढे सेल्स झाले तेवढेच, जेवढे कॅश मिळाले तेवढे सेल्स आपण दाखवले का, नाही. कॅश मेथडमध्ये, कॅश बेसिसमध्ये जेवढी कॅश मिळाली तेवढे सेल्स दाखवले जातील. ठीक आहे. 25,500 सेल्स दाखवले जातील. हे झाले कॅश बेसिस. आणि ॲक्रुअल बेसिसमध्ये काय, ज्या दिवशी सेल्सचे ट्रान्झॅक्शन झाले त्या दिवशी ते रेकॉर्ड होणार. जेवढे कॅश मिळाली तेवढी कॅश रेकॉर्ड होणार, बाकीचे आपण ट्रेड रिसिवेबल दाखवणार. ठीक आहे. मग ह्यालाच काय म्हणतात, याला ॲक्रुअल बेसिस म्हणतात. इथं काय विचारलंय, विच कन्सेप्ट इज फॉलोड बाय हिम. मग कोणती कन्सेप्ट इथं फॉलो केलेली आहे, ॲक्रुअल. ट्रान्झॅक्शन, सेल्सचे ट्रान्झॅक्शन आपण कधी दाखवले, ज्या दिवशी ट्रान्झॅक्शन पास झाली त्या दिवशी किंवा त्या पिरियडचे आपण ते सेल्स किंवा त्या पिरियडचा तो रेव्हेन्यू आपण दाखवलेला. ज्या पिरियडमध्ये आपण प्रोडक्शन केलं किंवा ज्या पिरियडमध्ये आपल्याला पैसे मिळाले त्या पिरियडमध्ये आपण ते रेकॉर्ड करणार नाही. ज्या दिवशी सेल्सचे ट्रान्झॅक्शन होईल त्या दिवशी आपण रेकॉर्ड करणार. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर, ॲक्रुअल बेसिस.
पुढचा प्रश्न आहे, अ ट्रेडर परचेस गुड्स ऑफ ₹25 lakh. ऑफ दिस 70% ऑफ गुड्स वेअर सोल्ड ड्युरिंग द इयर. At the end of 31st December 2009, the market value of such goods were 5 lakh, but the trader recorded in his books for ₹7,50,000. Which of the following concept is violated? प्रश्न काय विचारलाय, अ ट्रेडर परचेस गुड्स ₹25 lakh. 25 लाखाच्या वस्तू खरेदी केल्या, त्यातल्या 70% विकल्या. 70% विकल्या म्हणजे उरल्या किती? 30%. 30% किती आहे? 7,50,000. म्हणजे त्याची कॉस्ट किती आहे? त्या वस्तूची 7,50,000 कॉस्ट आहे. पण या 7,50,000ची कॉस्ट जरी असली तरी आजच्या डेटला मार्केटमध्ये याची किंमत झाली 5 लाख रुपये. मग मार्केटमध्ये किंमत 5 लाख झाली आणि आपण ती रेकॉर्ड कितीला केली? रेकॉर्ड आपण 7,50,000ला केली. ठीक आहे, म्हणजे ज्या किमतीला आपण दाखवलेली आहे आपण ती कॉस्ट प्राइसलाच रेकॉर्ड केली आणि मार्केट प्राइस किती आहे? 5 लाख आहे. विच ऑफ द फॉलोइंग कन्सेप्ट इज व्हायोलेटेड? आपल्याला याच्यामध्ये कोणती कन्सेप्ट व्हायोलेट केली किंवा डावलली गेली हे सांगितले. मनी मेजरमेंट म्हणजे मनी मेजरमेंट कन्सेप्ट काय सांगते? सगळ्या ट्रान्झॅक्शन पैशात झालेल्या पाहिजेत. ठीक आहे, पैशात दाखवल्या पाहिजेत. मग दाखवलेली व्हॅल्यू आपण इथे दाखवलेली आहे, ही काय आपण ही फॉलो केली. त्यानंतर कन्झर्वेटिझम कन्सेप्ट काय सांगते? भविष्यात होणारे लॉसेस गृहीत धरा, फायदे गृहीत धरू नका. ठीक आहे, आता या लॉस इथं गृहीत धरला का? आपली कॉस्ट किती आहे? या वस्तूंची कॉस्ट, गुड्सची कॉस्ट आहे 7,50,000, पण मार्केट प्राइस 5 लाख आहे. म्हणजे आपण जर आजच्या डेटला जरी ह्या वस्तू विकायच्या म्हटलं तरी आपल्याला 2.5 लाख रुपये आपला लॉस होतो. आणि तो लॉस आपण इथं कन्सिडर केलाय का? नाही कन्सिडर केला. कन्झर्वेटिझम कन्सेप्ट काय सांगते? भविष्यात होणारे लॉसेस कन्सिडर करा सांगते. इथं केलाय का? तो लॉस कन्सिडर आपण केला नाही. ठीक आहे, म्हणजे कोणती कन्सेप्ट फॉलो झालं नाही इथे? अकाउंटिंगची कन्झर्वेटिझम ही कन्सेप्ट इथे फॉलो केली नाही. अकाउंटिंगची कन्झर्वेटिझम कन्सेप्ट काय सांगते? भविष्यात येणारे लॉसेस गृहीत धरा. आपण RDDचं प्रोव्हिजन करतो. RDDचं प्रोव्हिजन का करतो आपण? कारण या कन्सेप्ट अंतर्गत आपण भविष्यात होणाऱ्या नुकसानीला गृहीत धरतो आणि त्याच्यासाठी प्रोव्हिजन करतो. ठीक आहे, पण मग इथे आपण लॉस गृहीत धरला का? इथे नाही धरला. जरी मार्केट प्राइस 5 लाख आहे या वस्तूंची तरी आपण ती 7.5 लाखालाच आपण दाखवली. आपल्याला माहिती आहे या वस्तूची किंमत 7.5 लाख नाही आहे, ह्याची किंमत आता 5 लाख आहे, तरी आपण ती कितीला दाखवली? 7.5 लाखाला. म्हणजे ही कन्सेप्ट आपण फॉलो केली नाही. भविष्यातला आपण लॉस कन्सिडर केला नाही. मग कोणती कन्सेप्ट फॉलो केली नाही? विच ऑफ द फॉलोइंग कन्सेप्ट इज व्हायोलेटेड? कोणती कन्सेप्ट डावलली गेली इथे? डावलणे म्हणजेच आपण ती फॉलो केली नाही. मग ती कोणती कन्सेप्ट आहे? कन्झर्वेटिझम. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्रोप्रायटर ऑफ द बिझनेस इज ट्रीटेड ॲज क्रेडिटर फॉर द कॅपिटल इंट्रोड्यूस्ड बाय हिम ड्यू टू डॅश कन्सेप्ट. द प्रोप्रायटर ऑफ द बिझनेस इज ट्रीटेड ॲज अ क्रेडिटर. बिझनेसचा जो प्रोप्रायटर आहे, मालक आहे, तो क्रेडिटर म्हणून ट्रीट केला. क्रेडिटर म्हणजे कोण? ज्या व्यक्तीला बिझनेसचं देणं आहे किंवा बिझनेसमधून पैसे द्यायचे त्याला काय म्हणायचं? क्रेडिटर. मग ओनरला काय? बिझनेसमधून द्यायचे, कॅपिटल द्यायचं. कॅपिटल ही असेट आहे. कोणासाठी? ओनरसाठी असेट आहे. कोणाची असेट आहे? कॅपिटल ओनरची असेट आहे. ठीक आहे, पण ती लायबिलिटी कोणाची आहे? लायबिलिटी बिझनेसची. बिझनेसला ते पेड करायचं आहे. ठीक आहे, बिझनेसची ती लायबिलिटी आहे. बिझनेस पेड करणारे कोणाला देणार आहे? बिझनेस ते ओनरला देणार आहे. ठीक आहे, बिझनेससाठी ती काय आहे? लायबिलिटी आहे आणि ओनरसाठी ती असेट आहे. मग हा जो ओनर आहे हा कोण झाला? बिझनेसचा क्रेडिटर झाला. त्याने बिझनेसला पैसा पुरवलेला आहे. ठीक आहे, म्हणजे बिझनेसची ती लायबिलिटी आहे. मग हे कोणत्या कन्सेप्ट अंतर्गत? ओनर वेगळा आणि बिझनेस वेगळा. तर ही कन्सेप्ट कोणती सांगते आपल्याला? बिझनेस एंटायटी कन्सेप्ट काय सांगतं? बिझनेस इज अ डिफरंट फ्रॉम इट्स ओनर. ठीक आहे, बिझनेस वेगळा आणि त्याचा ओनर वेगळा. ठीक आहे, देन सी इज करेक्ट आन्सर. मनी मेजरमेंट कन्सेप्ट काय सांगते? अकाउंटिंगमध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शन पैशात दाखवल्या जातील. कॉस्ट कन्सेप्ट आपण असेट कॉस्ट प्राइसला रेकॉर्ड करणार. ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट काय सांगते? प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट होणार. आणि बिझनेस एंटायटी कन्सेप्ट काय सांगते? बिझनेस वेगळा आणि त्याचा ओनर वेगळा. देन सी इज करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिक्स असेट्स आर हेल्ड बाय बिझनेस. बिझनेसद्वारे फिक्स असेट हेल्ड केल्या जातात किंवा
बिझनेसद्वारे फिक्स असेट परचेस केल्या, तर त्या कशासाठी परचेस केल्या हे विचारले. ऑप्शन ए दिला कन्वर्टिंग इनटू कॅश, बी दिलं जनरेटिंग रेव्हेन्यू, सी रिसेल आणि डी नन ऑफ द अबव. ठीक आहे. कन्वर्टिंग इनटू कॅश. कन्वर्टिंग इनटू कॅश, कॅशमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण करंट असेट होल्ड करत असतो. जनरेटिंग रेव्हेन्यू, आता जर समजा आपण मशिनरी परचेस केलेली, मशिनरी ही कशाचं उदाहरण आहे, फिक्स असेटचं उदाहरण. मग ती मशिनरी आपण कशासाठी परचेस केली, आपलं प्रोडक्शन वाढावं. प्रोडक्शन कशासाठी वाढवणार आपण, सेल्स वाढवण्यासाठी. सेल्सद्वारे काय होणार, आपलं इन्कम होणार. ठीक आहे, प्रॉफिट होणार. सेल्स जेवढं जास्त मॅक्झिमम सेल्स केला तर आपला प्रॉफिट कसा होईल, मॅक्झिमम प्रॉफिट होईल. प्रॉफिट जास्त झाला म्हणजेच रेव्हेन्यू जनरेट झाला. ठीक आहे, म्हणजेच फिक्स असेट आपण कशासाठी होल्ड करत असतो, फिक्स असेट आपण रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी घेत असतो किंवा आपलं इन्कम वाढवण्यासाठी, आपला रेव्हेन्यू वाढवण्यासाठी आपण फिक्स असेट बिझनेसमध्ये घेत असतो. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. रिसेल, सी दिले. रिसेलसाठी आपण कोणत्या घेतो, जे आपण बिझनेसमध्ये, आता जर समजा आपला बिझनेस पेन्सिलचा बिझनेस आहे, स्टेशनरीचा बिझनेस आहे, मग आपण एका ठिकाणाहून स्टेशनरी परचेस केली आणि दुसऱ्या ठिकाणी ती विकली, मग हे याला म्हणायचं रिसेल. ठीक आहे. मग आपण रिसेल करण्यासाठी काय खरेदी करत असतो, गुड्स खरेदी करत असतो. कधी कधी आपण वस्तूचं प्रोडक्शन करून सुद्धा विकतो आणि कधी आपण ते रिसेल सुद्धा करत असतो. एका ठिकाणाहून वस्तू घेऊन आपण दुसऱ्या ठिकाणी विकत असतो. मग या कॅटेगरीमध्ये काय येणार, गुड्स येणार. आणि फिक्स असेट कशासाठी होल्ड केल्या जातात, फिक्स असेट हे रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी आपण होल्ड करत असतो. देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचं एक्झाम्पल नाही. ऑप्शन काय दिलं, कॅश, इन्व्हेस्टमेंट, आउटस्टँडिंग रेंट आणि परचेसेस. कॅश ही आपली करंट असेट आहे. रिअल असेटला रिअलचा रूल अप्लाय केला जातो. ठीक आहे. कॅशचा गुणधर्म काय, येणे आणि जाणे. ठीक आहे. मग रिअल कॅश अकाउंट हे रिअलचं एक्झाम्पल आहे. इन्व्हेस्टमेंट आपण खरेदी केली, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट आली. इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट आहे. ठीक आहे. मग खरेदी केली, इन्व्हेस्टमेंट येते. इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली, इन्व्हेस्टमेंट जाते. म्हणजे ही सुद्धा आपण येणे जाणे याला इन्व्हेस्टमेंटला रूल अप्लाय करतो. ठीक आहे. ते सुद्धा एक रिअल अकाउंटचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर परचेसेस म्हणजे इथे गुड्ससाठी आपण हा वर्ड यूज केला. ठीक आहे. ॲक्च्युली ते गुड्स अकाउंट असतं. वस्तू खरेदी केल्या तर वस्तू आल्या, डेबिट वॉट कम्स इन. फक्त गुड्स वर्ड ऐवजी आपण परचेस अकाउंट यूज करतो. आणि ज्यावेळेस वस्तू विकतो आपण त्यावेळेस वस्तू गेल्या, क्रेडिट वॉट गोज आउट, मग त्या ठिकाणी आपण सेल्स वर्ड यूज करतो. ठीक आहे. परचेस आणि सेल्स हे सुद्धा कशामध्ये येणार, हे गुड्सला रिप्रेझेंट करतात, त्यामुळे ते रिअल अकाउंटमध्ये येणार. फक्त आउटस्टँडिंग रेंट म्हणजे काय, आउटस्टँडिंग रेंट म्हणजे जर समजा आपला रेंट द्यायचा राहिलेला आहे, XYZ पर्सनला आपला 5,000 रुपये रेंट देणं आहे, आपली ती लायबिलिटी आहे. कोणाला द्यायची आहे ती लायबिलिटी, XYZला द्यायची. ठीक आहे. मग हे जे रेंट आहे हे रिप्रेझेंट कशाला करतं, हे आउटस्टँडिंग रेंट हे अकाउंट कशाला रिप्रेझेंट करतं, ह्या XYZ पर्सनला रिप्रेझेंट करतं. त्यामुळे हे पर्सनल अकाउंट आहे. कोणत्या टाईपचं पर्सनल अकाउंट आहे, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. ओके. इट इज नॉट अ रिअल अकाउंट. प्रश्न काय विचारला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिअल अकाउंट, देन आन्सर इज सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बिझनेस एंटरप्राइज इज सेपरेट फ्रॉम इट्स ओनर अकॉर्डिंग टू डॅश कन्सेप्ट. बिझनेस एंटरप्राइज, बिझनेस वेगळा आहे, सेपरेट आहे कोणापासून, त्याच्या ओनरपासून. बिझनेस वेगळा आणि ओनर वेगळा. तर ही कोणती कन्सेप्ट सांगते, मनी मेजरमेंट कन्सेप्ट काय सांगते, अकाउंटमध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शन पैशामध्ये दाखवल्या जातील. मॅचिंग कन्सेप्ट, पर्टिक्युलर पिरियडच्या रेव्हेन्यूशी आपण त्या पिरियडचे एक्सपेन्सेस मॅच करतो, हे मॅचिंग कन्सेप्ट आहे. ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट काय सांगतं, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट होणार, एक डेबिट दुसरा क्रेडिट. एंटायटी कन्सेप्ट काय सांगतं, बिझनेस एंटरप्राइज इज सेपरेट फ्रॉम इट्स ओनर. बिझनेस वेगळा आणि त्याचा ओनर वेगळा. मग याला बिझनेस एंटायटी कन्सेप्ट म्हणतात, सेपरेट बिझनेस एंटायटी कन्सेप्ट किंवा नुसता एंटायटी कन्सेप्ट सुद्धा म्हणतात. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर इज डॅश अकाउंट. हा रूल कशाचा आहे, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर हा रूल आहे पर्सनलचा. त्यानंतर रिअलचा काय, डेबिट वॉट कम्स इन क्रेडिट वॉट गोज आउट. नॉमिनलचा काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. देन इज करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, कॅश अकाउंट इज
कॅश अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे? कॅश अकाउंट. कॅश ही असेट आहे आणि असेट रिअल अकाउंटमध्ये येतात. देन इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, ॲज पर मॅचिंग कन्सेप्ट रेव्हेन्यू मायनस डॅश इज इक्वल टू प्रॉफिट. ठीक आहे, प्रॉफिटचं सूत्र विचारलं आहे आपल्याला. प्रॉफिट म्हणजेच रेव्हेन्यूतून आपण एक्सपेन्सेस मायनस केले तो आपला प्रॉफिट येतो. सपोज आपला रेव्हेन्यू आहे 1,80,000 आणि आपले एक्सपेन्सेस झाले 1,00,000 रुपये, म्हणजे आपला प्रॉफिट किती येणार? प्रॉफिट येणार 80,000. मग आपण इथं काय केलं? रेव्हेन्यूमधून एक्सपेन्सेस मायनस केले. एक आपला पर्टिक्युलर वर्षाचा, एका वर्षभरात आपला रेव्हेन्यू किती झाला? रेव्हेन्यू उत्पन्न आपलं 1,80,000 झाले आणि त्यातून आपण खर्च वजा केले. खर्च किती आहेत? 1,00,000, म्हणजे आपला प्रॉफिट किती आहे? 80,000. देन इज अ करेक्ट आन्सर एक्सपेन्सेस. तर हे झाले फायनान्शियल अकाउंटिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.